हॅलो फूड लवर्स. तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत फुग्याचे धपाटे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. एका खलबत्त्यामध्ये 8-10 पाकळ्या लसूण, 1 चमचा जिरे, ओवा 1 चमचा घालून वाटून घ्यायचं आहे. आता इथे एका ताटामध्ये गव्हाचे पीठ 2 वाटी, ज्वारीचे पीठ 1 वाटी, डाळीचे पीठ अर्धी वाटी, तांदळाचे पीठ 2 चमचे घेऊया. त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, तुम्ही इथे मिरचीही घालू शकताय, 1 चमचा तीळ, हिंग चिमूटभर, बारीक केलेले वाटण, हळद अर्धा चमचा, थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकूया व मीठ चवीनुसार आणि चिमूटभर साखर. आता इथे सगळे मिश्रण एकसारखे मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून छान मळून घेऊया. पीठ जास्त पातळ किंवा घट्ट मळायचे नाही. जास्त पातळ झाले तर धपाटे थापता येणार नाहीत व जास्त घट्ट झाले तर त्याचे काठ चिरण्याची शक्यता असते. पीठ चांगले मळून घ्यायचं आहे. आता इथे 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया मुरण्यासाठी. 10 ते 15 मिनिटानंतर हाताला तेल लावून परत एकदा छान मळून घेऊया. थापण्यासाठी एक प्लेन कागद घेतला आहे. त्यावर तेल लावून छोटा गोळा करून धपाटे थापून घ्यायचे आहेत. धपाटे सगळ्या बाजूने एकसारखे थापायचे आहेत. कुठे जाड व कुठे पातळ असं करायचं नाही, त्यामुळे धपाटे फुगणार नाहीत. आता तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे व एक एक करून धपाटे सोडून तळून घ्यायचं आहे. धपाटे तेलात सोडल्यानंतर लगेचच त्यावर तेल सोडायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे धपाटे फुगतात व गॅसही मोठा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने एक एक करून सगळे धपाटे बनवून घ्यायचे आहेत. हे धपाटे दह्यासोबत खूप छान लागतात. आमच्या इकडे याला तिखटपुरी असेही म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. तयार आहेत आपले खुसखुशीत फुग्याचे धपाटे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.